बीडमधील गेवराई नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये आज ऐन मतदानाच्या दिवशीच मोठा राडा झाला। एकमेकांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गेवराईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील गाडी पंडित समर्थकांनी दगडफेक करून फोडल्याचं बोललं गेलं। मग त्यानंतर स्वतः पवार हे पंडित समर्थकांच्या अंगावर धावून जाताना दिसले। त्यानंतर अचानक दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक पळापळ सुरू झाली। पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या घटनेत एक जण जखमी झालाय आणि त्याला रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलाय। या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार किंवा गुन्हा मात्र नोंद झालेला नाहीये, परंतु पंडित आणि पवारांच्या बंगल्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। गेवराई शहरात सुद्धा तणावाची परिस्थिती आहे। आता गेवराईतल्या नगर परिषद निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली। भाजपच्या उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळाराजे पवार या प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर आल्या होत्या। तेव्हा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज जयसिंग पंडित हे समोरासमोर आले। यावेळी भाजपच्या उमेदवार गीता पवार यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने पृथ्वीराज पंडित यांनी टाळ्या वाजवल्या। मग याचा जाब पवारांनी विचारताच दोघांच्या समर्थकांमध्ये राडा झाला। त्याचे पडसाद नंतर बाहेर एकमेकांच्या बंगल्यावर धावून जाणं, हाणामारी, दगडफेक यासारख्या घटनांमधून उमटले। रस्त्यावरील वाहनांची तोडफोड, दगडफेक, दोघांचे समर्थक आक्रमक झाल्यानं एकच धावपळ उडाली। यात एक जण जखमी झालाय, ज्याच्यावर खरं तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गेवराईत येऊन घटनास्थळाची पाहणी केली। पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। 2 राजकीय पक्षांच्या नेत्याच्या ज्या समर्थकांनी गेवराईत राडा घातला त्यांना सोडणार नाही असा इशारा दिला। या प्रकरणात अजूनही फिर्याद आलेली नाही, परंतु फिर्याद आली नाही तरी पोलीस स्वतःहून या पुढाकार घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचं कावत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय। गेवराईतील जनतेनं न घाबरता मतदानाचा हक्क बजावावा। सकाळी घडलेल्या प्रकारानंतर मोठा पोलीस बंदोबस्त गेवराई शहरात तैनात करण्यात आलाय। आपण स्वतः सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत। सकाळी जो राडा झाला त्यात कोण होतं यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असल्याचं नवनीत कावत यांनी म्हटलंय। ज्यांनी कुणी शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर थेट हद्दपारीची, तडीपारीची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय।